मी एकटाच नाही, प्रत्येक मराठी निर्माता ह्यातनं चाललेला आहे. वर्षभरात 100 मराठी चित्रपट येत आहेत, पण तेवढी डिमांड नाही आहे ना, कारण की बॉलिवूड पण आहे, साऊथ इंडियन आहेत, इंग्लिश एखादी मार्वेल फिल्म असतेच दर 4थ्या महिन्याला. ती एक स्टार्ट असते एका नवीन लाईफची आणि त्या लाईफमध्ये काय काय घडतं ह्या कपलच्या, हे तुम्ही ह्या फिल्ममध्ये बघणार आहात. बाबा नेहमी म्हणायचे की महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला यायलाच पाहिजे. अय्यप्पा अरेंज मॅरेज साठी स्थळ बघतात. अरे तुला फोटो पाठवतो बघ ना जरा. माधव बघ रे. पोहे नाही आज नको. मग लग्न तुला काहीही आवडत असेल ना तर तू आम्हाला सांग, आम्हाला चालेल. आमची इच्छा होती की तू तबला शिकावास, पण तू बासरी शिकून आलास. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आज इंटरव्ह्यूच्या आधी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता तुम्ही म्हणाल या शुभेच्छा कसल्या, तर ते सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत हेमल, पुष्कर आणि पूर्वी. पण शुभेच्छा देण्याच्या आधी मला एक प्रश्न पडलाय, यांचं काय करायचं तुम्हीच सांगा. शुभेच्छा पण त्याचं काय काय प्रकरण आहे? अरे ठीक आहे. सो पहिली गोष्ट तर हार्दिक शुभेच्छा. टायटल आहे आमच्या फिल्मचं. 21 मार्चला ही फिल्म आम्ही घेऊन येतो. ट्रेलर ऑलरेडी आला आणि त्याचा प्रतिसाद जो मिळतो तो खूप जोरदार आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. लोकांना खूप हलकी फुलकी फिल्म अशी हवी आहे हे आम्हाला कळतंय. आणि फिल्मच्या म्हणजे खाली एक टायटल आहे ज्याचा उल्लेख तू केलास, आणि पण त्याचं काय. सो आय थिंक शॉर्ट अँड स्वीट आन्सर त्याचा हेच आहे की आपल्याला नेहमी वाटतं की लग्न झालं की हॅपीली एव्हर आफ्टर तिथे मूवी संपते, पण ही फिल्म त्याच्या पलीकडे लग्नानंतर काय घडतं ती ही फिल्म आहे. आणि आपल्याला म्हणजे आतापर्यंत आपण जितक्या फिल्म्स बघितल्यात आपली एक आयडिया झाली आहे की लग्न झालं हिरो हिरोईनचं की झालं आता संपलं. मुलगीला पटवलं मुलाने, मुलगीने हो म्हटलं, पेरेंट्सना पटवलं, लग्न झालं, हॅपी एंडिंग. पण खरं तर ती एंडिंग नसते, ती एक स्टार्ट असते. ती एक स्टार्ट असते एका नवीन लाईफची आणि त्या लाईफमध्ये काय काय घडतं ह्या कपलच्या, हे तुम्ही ह्या फिल्ममध्ये बघणार आहात. आणि ऑफकोर्स एक हलकी फुलकी फिल्म आहे, इतकी छान स्टारकास्ट आहे आमच्याकडे, खूपच तगडी स्टारकास्ट आहे. विजय पाटकर, अभिजित सर, किशोरी ताई, विशाखा ताई, मोठमोठी नावं आहेत ज्यांनी सगळ्यांनी मिळून पुष्करच्या प्रेमापोटी हातभर लावली आहे या सिनेमाला. आणि म्हणजे मजा आहे एकंदर, आणि एक छान मेसेज पण देण्याचा प्रयत्न केलाय. पुष्करनी फिल्म डिरेक्ट केली आहे, प्रोड्यूस केली आहे, डान्स केलाय, ऍक्ट केलाय. पुष्कर सांग, करेक्ट मी किती त्याच्याकडे आपण येणारच हळूहळू. आय थिंक पुढच्या फिल्म मध्ये पुष्कर गाणं पण गाईल. या फिल्म मध्ये त्यांनी सोनू निगमना एक चान्स दिलाय, त्यांच्याकडून शिकून घेतो तो. म्हणजे नेक्स्ट फिल्म मध्ये पुष्कर आय थिंक. अर्थात पुष्कर, कशाच्या शुभेच्छा द्यायच्यात आणि नेमकं त्याचं काय म्हणून तू तिकडे काही एक प्रश्न सोडलेला आहे. तूच सांग आता, तुला शुभेच्छा कशाच्या द्यायच्यात आणि काय लोकांना अशी एलिमेंट आहे, असा एलिमेंट आहे जो लोकांना 2 तास 2.5 तास रंगवणार आहे. विषयामध्ये नाविन्य, विषयामध्ये आपल्या समाजात खूप असे टॅबूज आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलत नाही किंवा चर्चा करत नाही, खुलून चर्चा करत नाही. सो अशाच एका विषयावर ही फिल्म आहे. आपण लग्न झाल्यानंतर ना सगळे आई वडील सांगतात की सगळं व्यवस्थित होणार, तसं होत नाही. म्हणतात की मेंटल कम्पॅटिबिलिटी ठेवा, पण ना कोणी फिजिकल कम्पॅटिबिलिटीबद्दल बोलत नाही, चर्चा होत नाही त्याची. तर हा असा एक थोडासा बोल्ड विषय, पण एका छान हलक्या फुलक्या फनी ह्युमरस पद्धतीने मांडलेला आहे. फॅमिली एंटरटेनर आहे फिल्म. आम्ही कुठेही एक लाईन क्रॉस नाही केली. सो एक छान मेसेज दिलाय, पण सटली दिलाय तो. पण 2 तास एंटरटेनमेंट असणार आहे, बिकॉज एवढे सगळे छान छान कलाकार आहेत, कॉमेडी आहे, छान छान चेहरे आहेत, सुंदर लोकेशन्स आहेत, सोनू सरांचं एक छान गाणं आहे, एक रॅप सॉन्ग आहे. ऑल अँड आउट एक मराठी फॅमिली ऑडियन्ससाठी एक छान 2 तासाचं मनोरंजन. क्या बात आहे. मला असं वाटतं पुष्कर, मी इथे तुला थोडा वेगळा प्रश्न विचारेन की पुष्करचा सिनेमा म्हणजे एक वेगळा विषय असतोच कायम, हे तू तुझ्या बाजूने कटाक्षाने पाळतो. पण आता एक तू खूप छान शब्दप्रयोग केला. एक म्हणजे आपल्याकडे जेव्हा लग्न होतं तेव्हा मेंटल हेल्थ विषयी बोललं जातं किंवा आपल्या भावनिक गोष्टी आणि वैचारिक गोष्टींवर बोललं जातं, पण शारीरिक संबंधांवरती बोललं जाणं आपल्याकडे अजूनही टाळतात लोक, आणि ते जाणीवपूर्वक टाळतात. मग त्याच्याविषयी
वेगवेगळ्या प्रत्येकाचे माइंडसेट आहेत. ते बोलणं किती महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे असं तुला वाटतं? 100% ते बोलायला हवं प्रत्येक कपलनी आपापल्या पद्धतीने, कम्फर्ट वाईज, पण बोलायला हवं. बिकॉज आपण आजचे सगळे घटक आहोत आणि मला वाटतं न बोलल्याने खूप प्रॉब्लेम्स होतात. क्लॅरिटी ऑफ थॉट नसते. न बोलल्याने मिसअंडरस्टँडिंग्स, डिवोर्सेस, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, हे जर न करता आपण बोललो की तुझा कम्फर्ट काय आहे, तुझी इच्छा काय आहे, तुला काय आवडतं, आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी बोलायला हव्या. ऍक्च्युली व्हेरी ट्रू. वन ऑफ द बेस्ट मॅरेज ॲडवाईस मला जर मिळालंय आता, जस्ट माझं जानेवारीत लग्न झालं, पण एक बेस्ट जो मला असा वाटला की बेस्ट मॅरेज ॲडवाईस जो दिलाय, माझ्या एका मित्राने मला सांगितलं, त्याचं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं माझ्या एकदम खास टाईट मैत्रिणीशी. तर मी त्याला असंच सहज विचारलं की तू काय मॅरेज ॲडवाईस देशील, तर त्याने सांगितलं ओव्हर कम्युनिकेशन इज की. आणि मी म्हटलं ओव्हर कम्युनिकेशन असं का म्हणतोस, तर तो म्हणला की कारण खूप गरजेचं असतं जेव्हा तुमचं लग्न होतं तुम्ही सगळ्या गोष्टींबद्दल बोललं पाहिजे आणि तुमचं ते फाउंडेशन असं बिल्ड केलं पाहिजे की तुम्हाला न बोलता मग इव्हेंच्युअली गोष्टी कळायला लागतात. आणि ते न बोलता कधी कळणार, जर तुम्ही सुरुवातीला स्टार्ट पासून इतकं ट्रान्सपरन्सी ठेवली आहे, ऑनेस्टी ठेवली आहे सगळ्या गोष्टींबद्दल. आणि आय थिंक तोच एक खूप महत्वाचा मेसेज आम्ही घेऊन येतोय की तुम्ही ऍब्सोल्युटली न लाजता, कारण तुम्ही पार्टनर निवडताय ना, पार्टनरचा अर्थ काय आहे की तुम्ही पार्टनरशिप करणार आहात आयुष्यासाठी. तर मग त्यासाठी तर एक दुसऱ्याचं सगळं माहिती असणं गरजेचं आहे. करेक्ट. पण पुष्कर, या सिनेमात फक्त कपल नाहीये, फॅमिली पण आहे. सो या सिनेमातली फॅमिली कशी आहे, आणि जेव्हा 2 कपल म्हणजे एका कपलचा प्रश्न असतो किंवा पती पत्नी किंवा एका नात्याचा प्रश्न असतो, तेव्हा त्याच्या फॅमिली किती महत्वाची असते? आय थिंक फॅमिलीच महत्वाची आहे. फॅमिली व्हॅल्यूज आपण जे म्हणतो ना, ते कशासाठी म्हणतो, बिकॉज फॅमिली इज इम्पॉर्टंट. तुमचं अपब्रिंगिंग, आईवडिलांनी तुम्हाला कसं वाढवलंय, काय सांगून वाढवलंय. म्हणजे एक छोटं एक्झाम्पल की समजा आता आपण म्हणतो ना की आपण काही स्त्रियांना, महिलांना हा पुरुष कसा ट्रीट करतो ते तुमच्या अपब्रिंगिंगमध्ये कळतं बघ. सो फॅमिलीचं खूप व्हॅल्यू आहे. दॅट्स द रिझन असा विषय निवडताना स्क्रीनप्लेमध्ये फॅमिली वॉज द मोस्ट क्रुशियल पार्ट. म्हणजे किशोरी अंबियासारखे सिनियर ॲक्टर्स जे हेमलची आई प्ले करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरच एक मॅच्युरिटी दिसते की मुलीला समजवणारे. अभिजित बाबा चव्हाण, विशाखा सुभेदार माझे पेरेंट्स प्ले करतात, विजय पाटकर सर आहेत. ही सगळी जेव्हा भट्टी जमते ना, तेव्हा ती गोष्ट कन्व्हिन्सिंग वाटते. कारण की किशोरीताई हिला काहीतरी समजवत आहेत, विशाखाताई मला काहीतरी समजवत आहेत, ते लोकांना जास्ती बिलिव्हेबल वाटतं. आणि अशी गोष्ट करताना ऑफकोर्स स्क्रीन प्ले अँड डायलॉग बिकेम मोर इम्पॉर्टंट फॉर मी. कारण की डायलॉग्स वाईज ऑल्सो असं काही लिहायचं नव्हतं मला की अरे यार हे काय लिहिलं, किंवा लोकांना किंवा एका कुठल्या काकांना असं वाटेल अरे ऑकवर्ड, असं नव्हतं वाटेल. सो मी आणि नमिश चापेकर, माझा जो को रायटर आहे, तो असोसिएट डिरेक्टर पण आहे, तर आम्ही खूप ह्याची काळजी घेतली की आजकालच्या पिढीला हे सांगायचं आहे, पण आपल्या पद्धतीने सांगू, पण आपले जे व्हॅल्यूज आहेत ना ते कुठे डिस्टर्ब नको आहे. हा बात आहे. आणि मला असं वाटतं की तेच आज खूप महत्वाचं आहे. पण मगाचपासून आपण बोलतोय आणि एक व्यक्ती आपल्याला ऐकतेय. मला असं वाटतं की तुझ्या अनेक चित्रपटांमधून तू वेगवेगळ्या अभिनेत्रींना समोर आणलेला आहे आणि तुझ्यानंतर त्यांना एक वेगळी ओळख मिळून एक वेगळं कामही मिळालं, हे आपण सगळ्यांनी बघितलंय. मला असं वाटतं पूर्वीविषयी तू सांगावा, मग आपण पूर्वीकडे येऊया. ओके. नाही बघा, दिसतं तसे सुंदरच आहे ती. आणि असं टॅलेंट यायला हवं, असे नवीन नवीन टॅलेंट्स यायला हवेत इंडस्ट्रीमध्ये. मुळात व्हेरी गुड ॲक्टर, गुड फेस, गुड ह्युमन बिईंग, प्रोड्युसर्स ॲक्टर. सो कामाचं एक एन्व्हायरमेंट पण छान होतं. आणि मलाही चांगलं वाटतं ना की यार मला अशा लोकांवर काम करायचं आहे ज्यांना काहीतरी करायचं आहे लाईफमध्ये, ॲस्पायरिंग ॲक्टर्स आहेत. सो आय चूज पीपल हू वॉन्ट टू रिअली गिव्ह देअर बेस्ट. फॉर एक्झाम्पल हेमल, पूर्वी, दे आर लाईक सो डेडिकेटेड, आणि तशीच पूर्वी आहे. सो आय विश अ वेल फॉर दिस फिल्म अँड ऑफकोर्स फॉर फ्युचर फिल्म्स ऑल्सो. क्या बात आहे, क्या बात आहे. पूर्वी तुझ्याकडे येईल, कसा होता सिनेमाचा अनुभव, आणि पुष्कर, हेमल सगळ्यांसोबतचा? एकदमच सुंदर अनुभव होता. आणि एकतर मला लोकमतच्या मंचावर येऊन अत्यंतिक आनंद होतोय. आणि
जेव्हा पुष्कर माझ्याकडे आला नताशाची भूमिका घेऊन आणि हार्दिक शुभेच्छाची स्क्रिप्ट घेऊन, तेव्हा जेवढा म्हणजे या फिल्मच्या निमित्ताने आम्ही एक एवढा ऑनेस्ट आणि सेन्सिटिव्ह बट व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट घेऊन येतोय. बट ऑनेस्टली प्रत्येक अभिनेत्रीचा एक स्वप्न असतो की आपल्याला कोणीतरी अशा पद्धतीने प्रेझेंट करावं मोठ्या पडद्यावर आपल्या डेब्यू मराठी फिल्ममध्ये, जसं पुष्करनी मला केलं आहे, यु नो, विथ हार्दिक शुभेच्छा. आणि नताशाचा कॅरेक्टरच एवढा रिलेटेबल आहे की फ्रॉम डे वन, द मिनिट ही नरेटेड मी द फिल्म, मी रिलेट करू शकते नताशाच्या कॅरेक्टरनी. आणि आय नो दॅट खूप मुली आहेत जे रिलेट करणार, कारण का आजकालची जे सिच्युएशन आहे रिलेशनशिप्सची, लोकांची मनस्थिती जे आहे पोस्ट मॅरेज ऑल्सो, विथ फिजिकल कम्पॅटेबिलिटी, या फिल्मनी आपण इमोशनल अंडरस्टँडिंग आणि इमोशनल इंटेलिजन्स पण टार्गेट करतो आहे, अँड इन अ व्हेरी ब्युटिफुल वे. म्हणजे असं वाटणारच नाही की आपण एवढा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आपण, की या फिल्मनंतर लोकांना असं वाटेल की नाही, इट्स वी शुड टॉक अबाउट दिस अँड दिस इज द मेन अजेंडा ऑफ द फिल्म. आणि ह्यांच्या बरोबर काम करून, म्हणजे हेमल बरोबर पण पुष्कर बरोबर पण, बोथ आर म्हणजे कमाल ॲक्टर्स आहेत ते, आणि कमाल माणसं आहेत. आणि आय हॅड अ ब्लास्ट शूटिंग फॉर दिस फिल्म एस्पेशली. आणि इतके सुंदर लोकेशन्स, ॲम्स्टरडॅम, पॅरिस, अँड वी लाईक हॅड सच अ ब्युटिफुल टाईम शूटिंग फॉर दिस फिल्म. आणि असं म्हणजे तुम्ही ट्रेलर बघणार तर तुम्हाला असं वाटतंय इतकं ग्रँड वाटतीये फिल्म, आणि स्टील इट्स सो फन. अँड लाईक मला इतकी उत्सुकता आहे की आम्ही जे सगळ्यांनी मिळून जो हा प्रयत्न केला आहे, काहीतरी ऑनेस्ट, काहीतरी फन, काहीतरी एंटरटेनिंग ऑडियन्ससाठी आणण्याचा प्रयत्न केला आहे, तो म्हणजे ऑडियन्स कसं रिॲक्ट करणार त्याला, वी आर जस्ट वेटिंग फॉर दिस. आणि अर्थात मला असं वाटतं की ट्रेलरलाच इतका छान प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे सिनेमालाही नक्कीच मिळेल. हे मला तुझ्याकडे येईल. मगाशी आपण नात्यांविषयी बोललो आणि तू हलकी म्हणजे तूही त्याची सुरुवात केली खरं तर त्या प्रश्नाची, की तुझं नुकतंच लग्न झालंय. सो आम्ही तुझं लग्न खूप एन्जॉय केलं सोशल मीडियावरती, त्या रील्स आणि व्हिडिओज. तू कसं एन्जॉय केलं लग्न, आणि कसा एक काय म्हणतात की आपण म्हणतो ना, नव्या प्रवासाला खूप महत्व असतं, कसं एन्जॉय करते सगळं, आणि काय म्हणतात लग्नाचे ते नवीन नवीन दिवस, तो सगळा सोहळा कसं एन्जॉय करतेस? नाही, खूपच मजा. आता तरी मला खूप मजा येते, बिकॉज जस्ट झालंय, जानेवारीत लग्न झालं आणि खूप ट्रॅव्हल सुरू आहे आमचा. आणि त्या ट्रॅव्हलमध्ये मला म्हणजे ऑफकोर्स ट्रॅव्हल त्या वेळात करते जेव्हा कामातून सुट्टी थोडी मिळतीये. सो सगळं मस्त मॅनेज होतंय आता. म्हणजे वन ऑफ द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ सुरू आहे, की काम पण सुरू आहे, फिल्मचं प्रमोशन सुरू आहे, फिल्मच्या दुसऱ्या एका फिल्मचं शूट सुरू आहे, आणि मग राहिलेल्या वेळात घरी पण असते. मग घरी आता लग्नाचा सीझनच इतका जोरदार होता यावर्षी, भारतात इतकी लग्न झाली आहेत, त्यातली किती सारी माझ्या घरी चालू आहेत. सो ते अटेंड करतेय, आणि नवीली बहू म्हणून अटेंड करतेय. सो आणखी पॅम्परिंग सगळीकडे. आणि माझं लग्न झालंय एका मारवाडी घरी. सो पूर्वी ऍक्च्युली मारवाडी आहे, सो शी विल वाउच फॉर दिस, की मारवाडी घरांमध्ये बहूंना म्हणजे डोक्यावर ठेवतात. आणि तसंच सध्या मला असं मी सगळं एक्सपिरियन्स करते की किती छान सगळे म्हणजे जाईल तिथे एकदम तुम्हाला प्रेमाने खाऊ घालतात. नशीब माझं चांगलं आहे, मेटाबॉलिझम माझं चांगलं आहे म्हणून, नाही तर माझं वजन आतापर्यंत चांगलं 10 किलो वाढायला पाहिजे. खाऊ घालतात, तुम्हाला हवं ते खाऊ घालतात, आणि तुम्हाला गिफ्ट म्हणजे इतके गिफ्ट देत असतात, इतके आशीर्वाद देत असतात सतत. सो पूर्वी, आणि पुष्करला मी मगाशीच सांगत होते की आय एम लिव्हिंग द हम साथ साथ है लाईफ, की जे मी लहानपणी पिक्चरमध्ये बघितलंय. आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली आधी अनुभवलं नाही. माझी फॅमिली क्लोज नेट होती खूप, पण आता या नवीन प्रवासातून अनुभवते की ते काय असतं, इतकं फॅमिली एकत्र जाणं, सगळीकडे इतके कझिन्स असणं. मला नव्हते इतके कझिन्स आधी, आता ती मजा सगळी मी अनुभवते. फॅमिलीची गंमत थोडक्यात तू अनुभवतेस. पण तुला इथे विचारायचंय की
ही फॅमिली तर आहेच तुझी, पण काय म्हणतात की आता दोन संस्कृतींचं आदान प्रदान होतंय. आता आपली एक मराठी, तिकडची एक वेगळी संस्कृती, ते कसं जमून घेतीयस आणि त्यांनाही थोडं आपलं काही देतीयस का? मग ती भाषा असेल, पदार्थ असेल, आणि नवऱ्याला पण कधी बोलता बोलता ओघात मराठीत बोलणं होतं का? किंवा त्याच्याकडचे 4 शब्द तुझ्या तोंडात येतात? ही गंमत मला ऐकायला आवडते. भाषा तर रौनक खूप कमाल मराठी बोलतो, कारण तो कोल्हापूरचा आहे. तो वाढलाय कोल्हापुरात, जन्म त्याचा अहमदनगर, अहिल्यानगर मध्ये झालाय आता. पण तो मुळात महाराष्ट्रानंच आहे. इनफॅक्ट मी त्याच्याशी बोलताना, आम्ही एका CBSE शाळेत होतो दोघं, म्हणून आम्ही हिंदीत बोलतो, पण तो इतर माझ्या फॅमिली मेंबरशी त्याच्या व्यवसायात तो मराठीतच बोलतो. तर मराठी भाषा त्याची उत्तम आहे, माझी मारवाडी नाहीये चांगली अजिबात. मला काहीच मारवाडीत बोलता येत नाही, पण मला कळते ऐकून फॅमिलीत आणि मित्रांबरोबर, कारण माझेही मित्र आणि मैत्रिणी खूप सारे मारवाडी होते. कोल्हापुरात तशी संस्कृती खूप मिश्र आहे. तुम्हाला खूप सिंधी लोक भेटतील, मारवाडी, गुजराती, हे सगळे कोल्हापुरात एकत्र राहतात. आणि हे माहिती नाहीये अनफॉर्च्युनेटली खूप लोकांना, पण कोल्हापुरात कल्चर्स खूप मिक्स्ड आहेत. म्हणून लहानपणापासून एक कम्फर्ट झोन तो होताच. आणि कल्चरचं म्हणालास तर मी तशी खूप ग्रेट फास्ट लर्नर आहे आणि मला खूप उत्सुकता असते नवीन गोष्टी शिकण्यात. तर मी शिकतेय तर खाणं मारवाड्यांकडून शिकायचं हे मी सांगू शकते, की खायला इतक्या गोष्टी असतात, सो त्या शिकते आणि माझ्या 4 गोष्टी तिथे शिकवत असते, कारण त्यांनाही इतकी आवड असते. जसं खूप रिसेंटली एकदम वन ऑफ माय फर्स्ट कुकिंग अटेम्प्ट्स मध्ये मी दूध आमटी बनवलेली आहे. तर दूध आमटी मला नाही माहिती सगळ्यांना माहितीये का नाही, पण राधानगरी साईडला आमच्याकडे दूध सार म्हणतात त्याला, की दूध आणि आमटी एकत्र मिक्स करून एक काहीतरी अशी ती डेलिकसी असते. आणि जर ती तुम्ही खाल्ली नसेल तर प्लीज आवर्जून सांगते जाऊन खा, आणि हवं असेल तर माझ्या हातची खा, खूप चांगली उत्तम बनवते मी आता. आणि इट इज जस्ट द मोस्ट ब्युटिफुल थिंग, कारण कोल्हापूरचा तो एक स्पाइस असतो त्यात आणि त्याला बॅलन्स करायला दूध पण असतं. आणि ती बनवलेली तर ती इतकी आवडीने सगळ्यांनी खाल्ली घरी. आणि मी स्वतः दूध अनफॉर्च्युनेटली पित नाही, तर मी माझ्या स्वतःसाठी आल्मंड मिल्क मध्ये पण ऑफकोर्स टू बी व्हेरी ऑनेस्ट आल्मंड मिल्कची चांगली नाही होत, जी चांगली होती ती दुधाचीच, ती जशी आहे तशी. सो बाकी सगळ्यांनी ती एन्जॉय केली. सो असं एक मजाच येते खरं तर आपल्याला. आपण सगळ्यांनी एन्जॉय केलं. एक्झॅक्टली की आपण 4 गोष्टी शिकतोय त्यांना, आणि ते पण खूप रिसेप्टिव्ह आहेत, आणि त्यामुळे खूप मजाच एकदम मस्त चाललंय. आणि मला वाटतं तुझ्या निमित्ताने एक वेगळी रेसिपी लोकांना आपल्या आता गुगल होईल वेगळी रेसिपी, कारण की लोकांना कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा एवढंच माहितीये, पण तिच्या निमित्ताने आता राधानगरची दूधसार लोकांपर्यंत फेमस होईल. पुष्कर, तू आता एक मुद्दा खूप सुंदर काय म्हणतात इथे नमूद केलास, की हा सिनेमा तू खूप काळजीपूर्वक लिहिलायस, किंवा एक वेगळा विषय, नातेसंबंधांच्या लग्नानंतरचा विषय हाताळताना तुला खूप जबाबदारी वाटली. पण ही तुला वाटणं, म्हणजे मला असं वाटतं की आज या ठिकाणी हेच खरं तर महत्वाचं आहे, की ती जबाबदारी वाटणं. कारण की आता ते इतकं सगळं सुटत चाललंय आपल्या हातून, शब्द असतील, भावना असतील, आणि त्या पब्लिकली सुटत चालल्यात. आणि मला असं वाटतं की त्याच्याविषयी तू बोललायस देखील. आता जे रिसेंट काही प्रकार घडले, की आपले काय म्हणतात आपली जीभ ज्या पद्धतीने सुटत चालली त्याच्यावरती तू खेदही व्यक्त केला होतास. आणि अशी एक घटना घडत असताना स्वतःला एक जबाबदारी घेणं, मला या दोन्ही विषयी तुझ्याकडनं उत्तर हवंय. एकतर अशा घटना, त्याच्यावरती इतकं वाह्यातपणे बोलणं, आणि एक अभिनेता म्हणून स्वतः ती जबाबदारी पेलणं. वा वा, चांगला प्रश्न तुझा. हो, मी पर्सनली ना, मी तशा गोष्टींना एन्डॉर्स करत नाही. जे काय घडलं ना ते मला पटत नाही पर्सनली. सो आणि मी गप्प राहणारा माणूस नाहीये. जर मी माझ्या महाराष्ट्रात राहतो, मुंबईत राहतो, जर काही वाईट घडत असेल तर मी नक्की बोलीन, व्यक्त होईन, बिकॉज मला ते वाटतं. मला नेहमी असं वाटतं की ॲज अ पब्लिक फिगर तुम्ही जे करता ना, तुम्हाला तुमचे फॅन्स फॉलो करतात. तुम्ही जर काही चांगलं केलं ना ते तुम्हाला फॉलो करतील. एक ॲक्टर म्हणून तर आहेच, पण ॲज अ माणूस म्हणून तुम्ही इंडस्ट्रीला काय देताय हे पण मी जबाबदारीने निभावतो, करतो सुद्धा. की माझी माणूस म्हणून काय जबाबदारी आहे, मी ॲक्टर तर आहेच, पण ॲज अ पब्लिक फिगर इफ समबडी इज फॉलोईंग मी, तर मी कसं वागलं पाहिजे. एक बेसिकली आता आम्ही सचिन सरांना बघून मोठे झालो, अमिताभ बच्चन सरांना बघून मोठे झालो. सो एक रोल मॉडेल असतो ना तुमचा, सो तसं फॉलो करण्याचा प्रयत्न करतो मी. हो, पण मी जे काही घडतं ना मी गप्पही राहत नाही. आणि आम्ही ते बघितलंय. हो, बिकॉज
नाही राहायला पाहिजे जे घडतंय, जे काय घडतंय. सो इट इज अ सॅड थिंग. बट म्हणूनच काय आहे ना, जे आता लाईफमध्ये घडतं आणि आम्ही जे अनुभवतो तिथूनच आम्हाला हे स्टोरीज येतात ना डोक्यात, की एक गोष्ट लिहायची आहे की अच्छा हे घडलं असेल, ओके ओके असं. ही स्टोरी पण ना एक थोडंसं इन्स्पायर्ड होती. माझा एक फ्रेंड होता. सो त्याच्या आणि त्याच्या बायकोमध्ये नेहमी भांडणं व्हायचे आणि तो मग ओपनली माझ्याशी बोलायचा की अरे असं होतं यार, मी 8 महिने ॲक्टिव्हच नाही आहे आम्ही. सो मग तो विषय इतका खोल होता ना, आय स्टार्टेड डिस्कसिंग विथ हिम, की मग ते मला कुठनं तरी मला ते इन्फ्लुएन्स झालं की नाही यार, हा विषय खूप चांगला आहे. ह्याला जर चांगल्या पद्धतीने मांडलं तर एक चांगलं मेसेज जाऊ शकतो सोसायटीमध्ये. सो आय फील या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही अनुभवतोय, बघतोय, त्याच फिल्मच्या मार्फत आम्ही प्रेझेंट करतोय. पण येस, ॲज फिल्म मेकर्स सगळ्यांची एक जबाबदारी आहे की तुम्ही काय प्रेझेंट करताय. तुमचा प्रत्येकाचा एक फॅन फॉलोईंग आहे. हेमलचा एक फॉलोईंग आहे, हिचं एक आहे. फिल्ममध्ये जेवढे कलाकार आहेत त्यांचे सगळ्यांचे एक फॉलोईंग आहे. माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी काय माहिती आहे, आय एम रिप्रेझेंटिंग ऑल ऑफ देम. आय एम रिप्रेझेंटिंग ऑल ऑफ देम. आय हॅव टू, विषय असा आहे तरी इतका डेलिकेट विषय आहे ना, आय हॅव टू प्रेझेंट देम इन अ व्हेरी डिग्निफाईड वे. वेदर इट्स हेमल, पूर्वी, वी आर टॉकिंग अबाउट दॅट फॅक्ट. आम्ही त्याच्याबद्दल बोलतोय, पण कुठल्याही स्त्रीला तिकडे ऑकवर्ड होणार नाही, ही माझी गॅरंटी. पण पुष्कर, तुला असं वाटतं का की गेल्या काही दिवसात, म्हणजे पूर्वी म्हणजे फार पूर्वी नाही, अगदी काही वर्षांच्या मागे असं होतं की काही अपवाद जर वगळले तर आपण सगळं फॅमिली सोबत बघून एन्जॉय करत होतो किंवा ते करू शकत होतो. पण आता दिवसेंदिवस ते प्रमाण कमी होत चाललंय असं तुला वाटतंय का पर्सनली, की आता एखादी गोष्ट कुटुंबासोबत आपण बघायला बसलो कधी त्याच्यात असं काहीतरी येईल की फॅमिली ऑकवर्ड होईल, असं होतंय का, असं वाटतंय का तुला सध्या? आणि त्याचं काय कारण असू शकेल? म्हणजे एक ऍज अ आर्टिस्ट म्हणून तुझ्याकडनं जाणून घ्यायचं की फेम किंवा काय, म्हणजे तुला काय वाटतं याविषयी? झालंच ते, पण त्याला व्ह्युअरशिप पण आहे ना, लोक बघतायत ते ना. सो मी सगळ्यांच्या पर्स्पेक्टिव्हने नाही बोलू शकत, कारण की प्रत्येकाची आवड वेगळी आहे. ते म्हणतील तुमचा चॉईस आहे, आमचा चॉईस आहे. सो ती त्यांची स्टाईल आहे, ती त्यांची पद्धत आहे. त्यांना जे मांडायचं आहे, त्यांना थोडंसं स्लीझी, थोडंसं ओव्हर द टॉप एजी कॉन्टेंट त्यांना बनवायचं आहे, ते बनवतात लोक. दॅट इज देअर प्रेरोगेटिव्ह. मला तसं नाही बनवायचं, बिकॉज आय ऑलवेज फील की ॲज अ ह्युमन बिईंग मला काहीतरी असा विषय द्यायचा आहे ना की तो कुठेतरी 1% एका ह्युमन बिईंगला अफेक्ट करेल इथे किंवा इम्पॅक्ट करेल. सो राईट फ्रॉम वॉट एव्हर फिल्म्स आय हॅव डन इन द पास्ट ऑल्सो. एक आता आय डिड बाप माणूस. आय डिड इट बिकॉज मला वाटलं की अ फादर इज ऑलवेज अनसंग हिरो. एक बाप जो मुलांसाठी करतो ना, त्याला काय व्हॅल्यू नाही, म्हणजे कमी किंमत मिळते. सो मी वडिलांसाठी तो फिल्म केला होता की सो प्रत्येक सिनेमातनं काहीतरी एक व्हॅल्यू मिळावी म्हणून मी करतो. ते जे बनते कॉन्टेंट त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत की बनवा. या चित्रपटाच्या निमित्ताने पुष्करनी इतका अनकम्फर्टेबल टॉपिक जरी असला, त्याला तुम्हाला बघताना अनकम्फर्टेबल होणार नाही असं त्यांनी प्रेझेंट केलंय, विच इज द ब्युटी ऑफ द फिल्म. तर असं एवढा सेन्सिटिव्ह टॉपिक असूनही द राईट मेसेज लोकांपर्यंत पोचला पाहिजे, आणि दॅट्स द मेन पॉइंट ऑफ दिस फिल्म. पण पूर्वी मला तुला विचारायचं आहे, तुझ्यासाठी एका मराठी स्क्रिप्टवर काम करणं हे किती चॅलेंजिंग होतं, किंवा तुला मराठी येतच होतं का, किंवा तुझं आणि मराठीशी नातं कसं आहे? हां, लाईक मी मारवाडी आहे, म्हणजे बाबा मारवाडी आहेत आणि आई गुजराती आहे. बाबा नेहमी म्हणायचे की महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला यायलाच पाहिजे. तर मी पुण्याची आहे आणि मराठी मला बोलता यायचं आणि मला नेहमीच मराठी चित्रपटात काम करायचं होतं. पण कधी संधी मिळाली तर ताई, म्हणजे इधर मला स्क्रिप्ट्स आवडल्या नाही किंवा एखाद्या फिल्म म्हणजे पारच पडले नाही, पुढे गेले नाही, तर अँड आय थिंक एव्हरीथिंग हॅपन्स फॉर द बेस्ट. मला हा चित्रपट मिळाला ॲज माय डेब्यू मराठी फिल्म, आणि मला जितका, म्हणजे मला जितकी उत्सुकता आहे, आनंद आहे की मी या फिल्मचा एक पार्ट आहे, तर आय एम मोर दॅन हॅपी. आणि माझे आई वडील दोन्ही खूप
खुश आहेत, म्हणजे दे आर व्हेरी प्राऊड ऑफ मी. त्यांना पाहिजे की मी मराठी फिल्ममध्ये, त्यांना पण पाहिजे होतं की मी मराठी फिल्ममध्ये काम करावं. आणि महाराष्ट्र आपली जन्मभूमी आहे, मराठी बोलता यावं आणि मराठी चित्रपटात काम करावं. सो इट्स लाईक इट्स अ प्रिव्हिलेज अँड इट्स अ व्हेरी बिग. अगदी तुझ्यासारखं सगळ्यांना वाटावं असं अशा शुभेच्छा आम्ही देतो. म्हणजे या निमित्ताने मोर गर्ल्स विल फील लाईक एनकरेजमेंट टू कम अँड बी अ पार्ट ऑफ मराठी सिनेमा. अजून एक मुलगी डेब्यू करते या फिल्म मध्ये. ती टेलिव्हिजनवर आहे, म्हणजे मराठी टेलिव्हिजनवर दिसली आहे ती आधी, अनुष्का सरकटे. हा, सो तिची पण पहिली फिल्म आहे. क्या बात आहे. हेमल, तुला विचारायचं आहे की खरं तर पुन्हा लग्नाकडे अभिनेत्री म्हटलं आणि वेल नोन अभिनेत्री म्हटलं की एक थोडंसं आत्ता जसं असतं की नाही, अभिनेत्री म्हटलं की मी याच वयात लग्न करेन किंवा लग्नाविषयीचा एक काय म्हणतात एक त्याचा विचार असतो किंवा एक काहीतरी आडाखे बांधलेले असतात. तसं तू कधी काही ठरवलं होतंस का की मी आता अभिनेत्री आहे तर मग मी याच वयात लग्न करेन, ते असंच करेन, असं कधी ठरलं होतं तुझ्या बाबतीत की तुझ्या बाबतीत सर्वसामान्य मुलींसारखं तुझं एक रुटीन लागलेलं होतं? मी जे ठरवलेलं ते खूप वेगळं होतं आणि आयुष्याने जे माझ्यासाठी ठरवलेलं ते खूप वेगळं होतं. आणि मला ऑनेस्टली असं वाटतं की खरं सुख त्यात असतं जेव्हा तुम्ही आयुष्याने जे तुमच्यासाठी ठरवलंय ते घेऊन त्यात सुख शोधता. खूपदा आपल्याला, हे माझा नेहमीचा अनुभव आहे, खूपदा मला असं वाटत असतं की माझ्यासाठी एक्स मार्ग चांगला आहे, पण देवाने मला वाय दिला असतो आणि मी लहानपणापासून तो वाय घेऊन मला कळतं की मला त्यात एक्सपेक्षा जास्त सुख मिळालं. हे आपल्याला त्या क्षणी कळत नाही, पण जेव्हा आपण त्या वाय मार्गावर चालत असतो ना तेव्हा आपल्याला कळतं की एक्स मार्गावरती ह्या अडचणी होत्या तेव्हा मला नाही आत्ता फेस करायला लागल्या, आत्ता मी किती सुखात आहे. आणि तसंच कुठेतरी ह्या बाबतीत झालं की मी प्लॅन माझा एक वेगळाच होता की नाही मी 30 नंतरच लग्न करणार आणि सो अँड सो. आय थिंक एक जे हे होतं जेव्हा मी लहान होते, वेन आय वॉज ग्रोईंग अप, तर मी माझ्या आत्ता हजबंड रौनक, त्यावेळी बॉयफ्रेंड, त्याला मी हे सांगितलेलं की आपण 30 नंतर लग्न करू वगैरे. हे सगळं बोलणं झालं, आमचं फिक्स आहे डोक्यात. पण असं झाल्या काही गोष्टी ज्याने मलाही रिअलाइज झालं की आय एम रेडी फॉर मॅरेज. मग एक 7.5 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि मग त्यानंतर मीच त्याला म्हणलं की यु नो व्हॉट, मला आय थिंक आत्ता यावर्षी लग्न करायचंय. आणि मग बोलणी सुरू झाली घरी. तोपर्यंत घरी काही बोललो नव्हतो आम्ही ह्याविषयी, आणि बोललो आणि इतक्या सुरळीत, म्हणजे मला असं वाटलं नव्हतं इतक्या फास्ट होईल ते. मी त्याला सांगितलं, त्यानंतर अगदीच 6 महिन्यात आमचा रोका झाला. 6 महिन्याच्या आधून कमीच रादर रोका झाला. रोक्याला कळलं की आता लग्नाची डेट जी मिळते ती लगेचच आहे 4-5 महिन्यात. ओके झालं, म्हणजे असं वेळ पण नाही मिळाला विचार करायला. आणि विचार करायला वेळ नाही मिळाला, पण आत्ता मला कळतंय ते किती बरोबर होतं माझ्यासाठी. ज्या गोष्टीला मी डिले करत होते विचार करून की नाही हे करिअरसाठी, लोक एक 4 गोष्टी तुम्हाला सांगत असतात, पण ऑनेस्टली टेलिंग यू, लकीली अगेन मोठमोठ्या ऍक्ट्रेसेसनी तो टॅबू ब्रेक केला की तुम्ही लग्न केल्यावरही काम करू शकता, ज्यामुळे मलाही कुठेतरी ते करेज मिळालं. वेन आय वॉज कमिंग इन द इंडस्ट्री तेव्हाच आय थिंक सोनम कपूरने तो ट्रेंड स्टार्ट केलेला. आणि मग तो मला कॉन्फिडन्स आला की हे सगळं बकवास आहे, असं काही नसतं. तुम्हाला करायचं तर तुम्ही त्यानंतरही काम करू शकता. तसंही काय फरक पडतो, काय बदलतं, असं तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला कामं मिळत राहणार. आणि त्या कॉन्फिडन्समध्ये ऑफकोर्स इयर्स ऑफ कंडिशनिंग आणि मग कट्टू आत्ता माझं लग्न झालं. मला कळतंय की काय मोठं सुख असतं जर तुमच्याकडे राईट पार्टनर असेल तर. हे मी नेहमी रौनकलाही म्हणते की जर त्याने माझा उजवा हात धरलाय तर मी डाव्या हाताने जग जिंकू शकते. आणि जर तुमच्याकडे राईट पार्टनर असेल तर तुम्ही हे सगळं करू शकता. पण हा, अंडरलाईन ऑन राईट पार्टनर. आता ते जर नसेल तर तुम्ही 30 नंतर लग्न केलं तरीही तुमचं आयुष्य नाही त्या दिशेला जाणार आहे. आणि जर तुमच्याकडे राईट पार्टनर असेल आणि तुम्ही अगदी 22व्या वर्षी पण लग्न केलं तरी ते फ्लरिशच होणार आहे. जसं मी म्हणलं, पार्टनरशिप हा शब्द महत्वाचा आहे. तुमच्याकडे राईट पार्टनर असेल, तुमच्या आयुष्यातली पार्टनरशिप अगदी मस्त निभून जाल तुम्ही. पुष्कर गप्पा सुरूच आहेत आणि मजाही येते. आणि अर्थात पुष्करचा सिनेमा म्हणजे हे माझं नेहमीचं वाक्य असतं, पुष्करचा सिनेमा म्हणजे परदेशात चित्रीकरण हवंच. पण आज मी त्याच्यात थोडंसं व्हेरियंट केलंय. मला तुला आज मुद्दामून विचारायचंय की तो स्पार्क तुला कुठे बसला की नाही माझा सिनेमा परदेशातच व्हायला हवा? बर, ओके. अच्छा, यावेळी तर 3 कंट्रीज एक्सप्लोर केले. हा, सर्वप्रथम ही फिल्म लंडन मध्ये झालेली नाहीये, त्यामुळे मला सबसिडी मिळालेली नाहीये.
हा म्हणजे ते काही झालेलं नाही. असं काही नाही आहे रे. म्हणजे दर्जेदार कलाकृती करण्याची अपेक्षा, इच्छा पहिल्यापासूनच आहे ना. आणि मी मी खूप मोठा फॅन होतो यश चोप्रा सरांचा, खूप मोठा फॅन होतो. म्हणजे 1993 मध्ये त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये शूट केले रे. म्हणजे सी द विजन ऑफ दॅट मॅन ना, की माझ्या फिल्म्सना प्रोडक्शन व्हॅल्यू, ग्रँजर हे यश चोप्रा सरांनी तेव्हा विजन एनविजन केलं. सो आय बीन अ बिग फॅन ऑफ हिज. आणि मला सारखं वाटायचं की दो आय एम अ बिग फॅन ऑफ रॉमकॉम्स, मला सलाम नमस्ते टाईप फिल्म्स खूप आवडतात. आता ते बनवू शकत नाही बिकॉज रॉमकॉम्स आय डोंट थिंक दे वर्क इन मराठी. सो या आय वॉन्ट टू एक्सप्लोअर. मला एक्सप्लोअर करायचं आहे. आता ॲम्स्टरडॅम असू, पॅरिस असू, माझ्यासाठी माझी फिल्म म्हणजे इट्स लाईक अ प्रेझेंटेशन फॉर मी. लाईक द लुक ऑफ द फिल्म मॅटर्स टू मी. ऑफकोर्स कॉन्टेंट पण मॅटर करतं. पण असं काही नाही की तिथे फिरायला जायचं आहे म्हणून केलंय, असं काही नाही आहे. इट इज ऑफकोर्स म्हणजे स्क्रिप्ट वाईज पण ते बसलं पाहिजे, की असं नाही की मला पॅरिसमध्ये शूट करायचं मग आपण असं करू, असे काही सीन्स करू की तिकडनं तो पॅरिसला जातो, असं काही नाही आहे. इट्स अकॉर्डिंग टू द स्क्रीन प्ले, द स्क्रिप्ट. हां, त्याच्यात जर ऑर्गॅनिकली बसत असेल ना तर मग मी आय अटेम्प्ट दॅट बिकॉज आय लव्ह शूटिंग अब्रॉड. तिथे एक विशिष्ट पद्धत आहे शूटिंगची. लोकेशन्स लुक स्पेक्टॅक्युलर. तुमचं एक शिस्त आहे तिकडे. फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊन यू काइंड ऑफ युअर ऑलवेज ऑन द टोज, यू डोंट वेस्ट टाइम. लाईक इंडियामध्ये कसं आरामात असतं सगळं. सो काही नाही, दर्जेदार कलाकृती देण्याचा प्रयत्न आहे अरे नेहमीच. पण मला असं वाटतं की ते कसब तुला चांगलं साधलंय, कारण की मी मागे जसं म्हटलं की आपल्याकडे शूट करणं तसं सोपं आहे, कारण की तो आपला देश आहे आणि तिथे आपण थोडे कम्फर्टेबल असतो. पण त्यांच्या देशात जाऊन शूट करणं हे कसब आहे. ते ठराविक वेळेत सगळं बसवणं, ते गणित तुला जमलंय. पण तुझ्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना एक चांगला सिनेमा पाहायला मिळतो, शिवाय परदेशातलं काहीतरी पाहायला मिळतं, याचं सुखही आहे. पण याला जोडून सध्या मराठी प्रेक्षक गेले काही दिवस आपण बघतोय की एखाद्या सिनेमाला प्रतिसाद बरा मिळतोय, एखाद्याला कमी मिळतोय. हे परत आता वाढत चाललंय की प्रेक्षक थोडे थोडे मागे येतात, तेच आपले प्रेक्षक दुसरीकडे कुठेतरी शफल होताना दिसत आहेत. ही एकूण परिस्थिती तुला कशी वाटतीये? कारण की निर्माता म्हणून, आणि आता तू कारण की तू केवळ दिग्दर्शक नाहीयेस, त्याच्यावर तुला बोलण्याचा अधिकार आहे, कारण तू निर्माता सुद्धा आहेस. करेक्ट. हो, आय अग्री विथ यू. थोडं निर्मात्यांवर टफ फेज आहे. मी एकटाच नाही, प्रत्येक मराठी निर्माता ह्यातनं चाललेला आहे. काय सप्लाय खूप आहे आणि डिमांड कमी आहे. वर्षभरात 100 मराठी चित्रपट येत आहेत, पण तेवढी डिमांड नाही आहे ना, कारण की बॉलिवूड पण आहे, साऊथ इंडियन आहेत, इंग्लिश एखादी मार्वेल फिल्म असतेच दर 4थ्या महिन्याला. सो एकूण अवघड परिस्थिती आहे, मला मान्य आहे. पण आय थिंक सगळ्यांनी एकत्र येऊन फाईट केलं पाहिजे. आय फील वी शुड फाईट बिकॉज ही आपली इंडस्ट्री आहे, आपल्या माणसाने सुरू केली इंडस्ट्री. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन फाईट केलं पाहिजे आणि असेच जबरदस्त असे दर्जेदार कलाकृती आपण दिले पाहिजेत. बिकॉज मराठी इंडस्ट्रीसारखं टॅलेंट कुठेच नाही आहे. राईट फ्रॉम द डिरेक्टर्स म्हण, ॲक्टर्स म्हण, वॉट परफॉर्मर्स. सो आय फील मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो होईल, खूप ग्रो होईल. आय थिंक इट्स जस्ट अ फेज विच वी हॅव टू लिव्ह थ्रू इट. आणि या आय फील इवन फॉर ॲक्टर्स, आय मीन नॉट ओनली फॉर प्रोड्युसर्स. जेवढं ॲक्टर्स पण कोऑपरेट करतील प्रोड्युसर्सना, तेवढंच ते जरासा सोपं होईल काम. शुड बी अ प्रोड्युसर्स ॲक्टर. पण तुला असं कुठे वाटतंय का की आपल्याच माणसांना थोडी बॉलिवूडची जास्त क्रेज आहे किंवा तो लळा जास्त आहे, असं तुला वाटतंय का की आपलीच लोक तिथे थोडं जास्त वेटेज देत आहेत? नाही, का नाही करावं. म्हणजे कुठे एक ॲक्टर लँग्वेज थोडी बघतो. मी हिंदी करीन, तेलुगू करीन. इट्स नॉट अबाउट लँग्वेज फॉर मी. इट्स फाईन. म्हणजे त्यांचा चॉईस आहे. मी बॉलिवूडमध्ये केलं, मराठीमध्ये केलं, इट्स द पॉईंट इज युअर इंडस्ट्री शुड ग्रो. जसं अभिमान साऊथ इंडियन लोकांना आहे त्यांच्या इंडस्ट्रीचा आणि ते सगळीकडे उदं करतात, तसं मलाही आवडेल करायला. आपल्याही माणसाने तसं केलं तर प्रश्नच नाही. हेमल, आता चित्रपटाकडे येऊया. मला असं वाटतं की तुझी भूमिका काय आहे, प्रेक्षकांना हेमल कशी वेगळी दिसणार आहे हार्दिक शुभेच्छामध्ये? माझ्या भूमिकेचं नाव आहे राधिका. खूप गोड अशी एक मुलगी आहे, एकदम सर्वसाधारण इन ऑल सेन्सेस. आपल्यातलीच मुलगी आहे, एकदम मराठमोळी,
जिचं आयुष्य एकदम नॉर्मल आहे, पण तिच्या थ्रू तुम्ही हा जो विषय आहे पण त्याचं काय, हार्दिक शुभेच्छा, पण त्याचं काय तो एक्सप्लोर करणार आहात आणि किती गरजेचं असतं याविषयी बोलणं हे तुम्ही एक्सप्लोर करणार आहात. कारण ती तशी थोडी दाबते स्वतःच्या इमोशन्सला, ती बोलत नाही खूप गोष्टींविषयी, जे मला वाटतं की कुठेतरी अगेन ब्रिंगिंग यू बॅक टू दिस, की जेव्हा तिला एक राईट पार्टनर भेटतो तेव्हा ती त्या गोष्टी आणि त्या इनिबिशन्स क्रॉस करून जे ती खिलते ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि मला वाटतं ते खूप छान पद्धतीने रायटर्सनी पुष्करने फिल्म को राईट केली आहे विथ नमिश चाफेकर, जे आमचे असोसिएट डायरेक्टर पण आहेत. तर त्यांनी मिळून इतक्या छानपणे रिस्पेक्टफुली तिला कॅरेक्टरचा जो ग्राफ मिळालाय आणि तिच्या ज्या इश्यूजना जो ग्राफ मिळालाय तो खूप छान पद्धतीने मांडलेला आहे. आणि त्यामुळेच आय वॉज इन्स्पायर्ड टू डू द फिल्म, कारण मला रिअलाइज झालं की ह्या गोष्टी कुठेतरी मुली बोलायला खूप अशा लाजतात, मागे राहतात. कुठेतरी त्यांना असं वाटतं की ह्या गोष्टींविषयी बोललं, एक मुलगी म्हणून नाही मी कसं बोलू शकते ह्याविषयी, असं होतं. सो त्या जो टॅबू आहे तो क्रॉस करण्याचा प्रयत्न ह्या सिनेमातून. क्या बात आहे. पूर्वी तुझ्याकडे येईल, तुझी भूमिका काय आहे आणि काय पाहायला मिळणार आहे आम्हाला? Natasha is going to redefine the concept of bold, I feel. Wow. या चित्रपटाच्या माध्यमातून बोल्ड हा जो कॉन्सेप्ट आहे त्याची खरी डेफिनेशन काय आहे ती समोर येणार आहे. आणि नताशा इज द की फॅक्टर टू दॅट. आणि तिचा जो कॅरेक्टर आहे ती इथून बोल्ड आहे. अँड वॉट पीपल डोंट अंडरस्टँड की बोल्ड हा जो कॉन्सेप्ट आहे ती त्याच्यासाठी आपण इतके डिफरंट पर्स्पेक्टिव्ह जॉईन करतो जे बोल्ड इज नॉट वॉट इट एक्झॅक्टली मीन्स. आणि तर ती खूप सुंदर आहे आणि ती बोलण्यासाठी म्हणजे ती 2 वेळा थिंक नाही करणार की मला अच्छा हे बोलायचंय ते बोलायचंय. जे मनात आहे ती बोलणार. आणि ती कितीही तिच्या लाईफमध्ये इमोशनल टर्मॉईल असला तरी ती कशी फेस करते त्या सिच्युएशन्सना. आणि I think that's the whole character of Natasha, which is beautiful, vivacious, bold, and really interesting and entertaining. क्या बात आहे. आणि आता पुष्करजी आपल्याकडे एकतर लुकच वेगळा केलायस, त्यामुळे तो लुक का केलायस तेही सांग, त्याची काय गरज होती त्या भूमिकेची, आणि तुझ्यासोबत सिनेमात कोण कोण दिसणार आहे आणि काय रंगत येणार आहे सगळं तुझ्याकडनं ऐकायचं. कॅरेक्टरची गरज होती ती. जेव्हा आम्ही लिहित होतो आम्हाला असं वाटलं की असा जर एक साधा दिसणारा असा एक माणूस असेल की लोक जास्ती रिलेट करतील, त्याला जास्ती कन्व्हिन्सिंग होईल, आणि जर काही सिम्पती असेल तर त्याला ती मिळू शकते. बिकॉज ही इज 40ला वर्जिन आहे तो, आणि थोडं पोट आहे, टकला आहे, आणि पण तो माणूस म्हणून खूप साधा आहे, जेंटलमॅन माणूस आहे. सो मला आवडलं बिकॉज असं नॉर्मल रेग्युलर राहून ते कॅरेक्टर करणं त्यापेक्षा काहीतरी चांगलं एक वेगळं कॅरेक्टर करायला मिळतं. ॲज अन ॲक्टर तुम्ही ग्रो होता, अजून जसे जसे वेगळे कॅरेक्टर करता यू काइंड ऑफ ग्रो, यू लर्न. तो लुक जेव्हा होतो माझा, यु नो, ऑटोमॅटिकली तसे बॉडी लँग्वेज होते, मॅनरिझम्स होतात, तसं चालणं. सो आय थिंक दॅट हेल्प्स द कॅरेक्टर. बाकी फिल्ममध्ये इट्स लाईक अ ऑन्सॉम्बल कास्ट. मला खूप दिवसांपासून हेमलवर काम करायचं होतं. शी इज अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग आणि खूप डेडिकेटेड ॲक्टर आहे. शी इज व्हेरी ट्रू, व्हेरी ऑनेस्ट, व्हेरी लॉयल, आणि इट्स सो मच फन. इवन आम्ही प्रमोशन्समध्ये आता इतके गप्पा मारतो ना, वी वर लाईक खूप चांगला टाईम. ऑफकोर्स पूर्वी 2-3 वर्ष आम्ही बोलतोय की काहीतरी चांगलं करू, बट आय थिंक दिस फिल्म वॉज टेलर मेड फॉर नताशा, या मेंट टू हॅपन. आणि खूप छान काम केलं. मी तुम्ही फिल्म बघाल ना की परफॉर्मन्सेस खूप छान आहेत. आय थँक विशाखाताई, विजय सर, अभिजित बाबा चव्हाण सर, किशोरीताई, ह्यांना मी एक फोन केला फक्त की ताई दादा अशी फिल्म आहे, करतो ना. त्यांना मी आणि 2 लाईन्समध्ये फक्त फिल्मची गोष्ट सांगितली होती. चौघांनीही लगेचच ते म्हणले की विल बी देअर. सो हे माझ्यासाठी ब्लेसिंग्स आहेत. अरे ऑनेस्टली तुझी आणि तू ते जोडलंय सगळ्यांना, त्यामुळे सगळ्यांनाच आवडतं. मला त्याचा अभिमान आहे की मी माणसं जोडली आहेत, आणि मला आयुष्यभर माणसं जोडायला आवडतं.
त्यांचे ब्लेसिंग्स आहेत, विजय सरांचे, सगळ्यांचेच. पृथ्वीबरोबर पहिल्यांदा मी काम केलं. या मला पृथ्वीसाठी हा रोल का वाटला ना, बिकॉज एक खूप मच्युअर अंडरस्टँडिंगचा असा एक फ्रेंड येतो फिल्ममध्ये. त्याला तुम्ही हास्य जत्रामध्ये बघितलं, ही इज अ कॉमिक पर्सन. तिथे तो वेगळे वेगळे कॅरेक्टर्स करतो, पण तिथे फनी कॅरेक्टर्स जास्ती करतो. आय सॉ पृथ्वी ॲज अ व्हेरी सेन्सिबल जेंटलमॅन लाईक काइंड ऑफ अ कॅरेक्टर, जे मी त्याला बोललो की तू असे पण रोल्स कर. सो इवन पृथ्वी सेड ही वॉज व्हेरी हॅपी. आणि ऑफकोर्स त्याचा एक फ्लेवर आला फिल्ममध्ये छान. या आणि अजून एक डेब्युटंट आहे अनुष्का सरकटे, तिचं पण डेब्यू आहे. सो अशी ही स्टारकास्ट आहे. आणि एक विशेष मेन्शन नमीश चापेकरला. ही वॉज माय बॅकबोन इन द फिल्म, बिकॉज मी जेव्हा ॲक्ट करायचो तेव्हा तो डिरेक्ट करायचा. सो तो एक होता. आणि माझा DOP एक, त्याचं नाव आवर्जून मला घ्यावं असं वाटेल की योगेश कोळी, जो माझे बरेच पिक्चर्स फिल्म करतो. आणि ऑफकोर्स पॅरिस ॲम्स्टरडॅममध्ये एक सेकंड युनिट DOP होता विश्वजित, त्याची पण पहिली फिल्म आहे. सो या आय एम हॅपी की यु नो मे बी मी जेव्हा सुरू केलं मला तसे ऑपॉर्च्युनिटीज असे मिळाले नाहीत जसे मला हवे होते. सो वेन आय एम केपेबल नाव, आय एम एबल की चला यार ज्यांना काम करण्याची इच्छा आहे खरंच त्यांना आपण संधी देऊया. सो आय एम हॅपी फॉर दॅट. हेमल, जाताना तुझ्याकडे येईल. मला असं वाटतं की सिनेमा खूप सुंदर झालेला आहे. तो आता प्रेक्षक सज्ज झाले तो सिनेमागृहात जाऊन बघायला. पण या सिनेमातला तुझ्या लक्षात राहिलेला असा प्रसंग, गमतीशीर प्रसंग, एखादी आठवण, काहीही जो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा असं वाटेल. एखादा लक्षात राहिलेली आठवण, किस्सा, काहीही. आय थिंक मला पटकन असं तू म्हटल्यावर तोच दिवस आठवतो ज्या दिवशी किशोरीताईंचा आणि माझा तो एक सीन आम्ही शूट केला. खूपच म्हणजे कमालीची ऍक्ट्रेस तर त्या आहेतच. आणि आता मी त्यांना त्या म्हणते, त्यांनी पहिला येऊन मला सांगितलं मला आहो जाहो नको म्हणूस, तू माझ्याशी अरे तुरे बोल, मला ताई म्हणतेस ना मग ताईशी अरे तुरेच बोलायचं. सो ह्या सिनेमाच्या माध्यमातून हे जे सगळे दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी इतके वर्ष म्हणजे गाजवलेत कित्येक प्रोजेक्ट्स, सो त्यांना भेटून आणि त्यांच्याकडून ती ह्युमिलिटी घेऊन जाते मी परत. आणि जी ऑनेस्टली मराठी कलाकारांच्यात असते. मी काही हिंदी कामं पण केली आहेत, पण जितक्या लेवलचं टेन्शन मी म्हणेन परफॉर्म करताना मला मराठी सेटवर असतं तितकं हिंदीवरती कधीच नसतं. हिंदी सेटवरती तुम्हाला तितकं दडपण येतच नाही, कारण मराठी कलाकार जेव्हा तुमच्यासमोर उभे असतात हे, तेव्हा तुम्हाला माहिती असते जर तुम्ही तुमचे ऑन युअर टोज नसाल ना तर ते सीन खाऊन जाणार आहेत. आणि तुम्हाला ॲटलिस्ट तोड काहीतरी परफॉर्मन्स द्यायचा आहे की एडिटर तुमचा पण ठेवेल बेसिकली शॉर्ट्स. सो हे जे दडपण असतं, तर एक तर टॅलेंट जबरदस्त आहे आपल्याकडे, माणुसकी इतकी आहे, म्हणजे मी मस्ती पण नाही करत आहे. तुलाही अर्थात माहिती असेल की मराठी सेटवरती किती कौतुकाने एक दुसऱ्याला खाऊ घालतो आपण, घरातून डबे आणतो, हे सगळंच हिंदी सेटवर खरंच. आणि हे का करतो आपण, काय गरज आहे, म्हणजे काय गरज आहे इतक्या एका मोठ्या ऍक्ट्रेसना घरातून डबा आणायची आमच्यासाठी. ह्या गोष्टी फक्त मराठी सेटवर होतात. हिंदी सेटवर तू बघशील सगळे आपापल्या व्हॅन्समध्ये बसून आपापल्या पर्सनल स्पेसमध्ये जेवतात, एक दुसऱ्याशी ऑफकोर्स जितकं इंटरॅक्ट केलंय तेवढंच. बाकी आपण हे जे ताई दादा हे फक्त आपल्याकडे होतं. आणि हे का होतं, कारण ही आपली संस्कृती आहे. आणि इतकं सुंदर सगळं आहे ना जे आपण घेऊ शकतो ह्या सेट्सवरून, तेच मला वाटतंय आपण आपल्या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि अगेन कमिंग टू द मेन पॉइंट ज्यासाठी आम्ही इथे आहोत, मला असं वाटतं ही इंडस्ट्री, जे आपण मगाशी बोललो, इंडस्ट्री पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी खरं तर प्रेक्षकांच्या हातात आहे. आणि मराठी प्रेक्षक आहे उभा, तुमच्या पाठी उभा राहतो जेव्हा तुम्ही एक असं काहीतरी घेऊन येता जे त्यांना त्यांच्या मातीतलं वाटतं आणि त्यांच्या गाभातलं असतं. सो हा जो टॉपिक आहे, ऑफकोर्स स्टारकास्ट तर आपली सगळी मराठी आहेच, पण इव्हन जो विषय आहे त्यात मराठी पण तुम्हाला सापडणार आहे. कारण कुठेतरी तेच आहे, आपण जे म्हणतो की मराठी लोक असतात बिंदास्त, पण काही विषय असे असतात जे आपण अजूनही की नको, टॅबू आहे, नको याविषयी बोलायला. सो हे असा एक विषय घेऊन पुष्कर आलेला आहे, आम्हा सगळ्यांना तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय. आणि तेच म्हणजे हार्दिक शुभेच्छा ही फिल्म आहे. 21 मार्चला ती रिलीज होतीये. आणि नक्की मला कॉन्फिडन्स आहे की वेगळं काहीतरी केलंय, मराठी प्रेक्षकांना आवडतं सगळं. इतक्या हाय लेवलचं हिंदीच्या लेवलचं प्रोडक्शन व्हॅल्यू घेऊन आम्ही आलेलो आहे. आमचे DOP योगेश कोळी जे आहेत
त्यांचे फ्रेम्स तुम्ही बघाल म्हणजे तोडीस तोड ॲम्स्टरडॅम, पॅरिस, दुबईमध्ये शूटिंग केलेलं आहे आणि इतके छान प्रोड्युसर्स लाभलेत आम्हाला. आनंद सर पण आहेत आमच्यासोबत. सगळं जे जुळून आलेलं आहे ते नक्की आवडेल आमच्या प्रेक्षकांना, अशीच आशा. मला असं वाटतं पुष्कर, तू हे कायम तुझ्या सिनेमात होतं. तुझ्या अभिनेत्री ज्या काही सिनेमाचं प्रमोशन करतात म्हणजे तुला बोलायला बऱ्याचदा शब्दच उरत नाहीये, पण तरी पण मला असं वाटतं की हेमलने सगळं सांगितलेलंच आहे. येस, सो मला असं वाटतं की जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तू निर्माता आहेस, दिग्दर्शक आहेस, को रायटर आहेस, सबकुच आहेस, तर जाता जाता थोडक्यात 21 मार्चला ते येणारच आहेत. आम्ही देखील आवाहन करतोय, पण मला असं वाटतं की तू एकदा प्रेक्षकांना हक्काची साथ घालावीस आणि त्यांना सिनेमागृहात बोलवावं. नाही, कायमच प्रतिसाद चांगलाच दिलेला आहे प्रेक्षकांनी. आणि एवढंच सांगतो की आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. अख्ख्या राईट फ्रॉम स्पॉट बॉय, लाईटमॅन टू ऑल द ॲक्टर्स, आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. एक वेगळा विषय आणतोय पुन्हा एकदा. बऱ्याच महिन्यांची मेहनत आहे, 7-8 महिन्यांची मेहनत आहे. तुमचा प्रतिसाद असेल तरच मला मोटिवेशन मिळेल, मला प्रेरणा मिळेल पुढे अजून असेच काही विषय आणण्यासाठी. सो पुन्हा एकदा कळकळीची विनंती की फिल्म बघायला याच, पण मराठी फिल्म्स टिकायला हवेत, मराठी निर्माते टिकायला हवेत. तर प्लीज मराठी चित्रपटांना सपोर्ट करा, बिकॉज तुमच्याशिवाय आम्ही कोणी नाही होत. प्लीज गो टू द थिएटर्स अँड वॉच मराठी फिल्म्स. थँक्यू. क्या बात आहे. आणि लोकमत फिल्मीकडनं सुद्धा हार्दिक शुभेच्छा. पण त्याचं काय, या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा. आणि पुष्कर, या सिनेमावरती प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव हो, या तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.